बॉडीमध्ये इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन असतील तर त्यासाठी एक सायलेंट इंडिकेटर आहे, तो म्हणजे CRP, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. हा एक प्रोटीन आहे जो लिव्हरमध्ये बनतो आणि ब्लडमध्ये रिलीज होतो. इन्फेक्शन, इन्फ्लामेशन, इंजुरी तसेच सर्जरीमध्ये आपल्याला CRPचे प्रमाण वाढून दिसतात. ही टेस्ट आपण कशासाठी करत असतो? इन्फेक्शन, इन्फ्लामेशन चेक करण्यासाठी, तसेच ट्रीटमेंट प्रॉपर वर्क करत आहे की नाही ते चेक करण्यासाठी. पण CRP एक नॉन स्पेसिफिक टेस्ट आहे, म्हणजे बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्याला कळते, पण नेमका कुठे आणि काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला कळत नाही. तसेच CRP ESRच्या कंपेअरमध्ये फास्ट आणि लवकर वाढत असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे बॉडीमध्ये इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन झाले तर CRP हा लवकर आणि स्पीडने वाढतो. म्हणूनच हा ॲक्यूट कंडिशनमध्ये आपल्याला कामी येतो, तसेच वाढून दिसतो. तसेच ESR हा आपल्याला क्रोनिक कंडिशनमध्ये वाढून दिसतो. आता CRPच्या नॉर्मल रेंज काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.